त्याआधी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की जेव्हा आम्ही बारवी डॅमला गेलो होतो ना, तर तिथे आम्हाला एक यूट्यूबर भेटले होते. ते मी सांगते कोण आहे. नमस्कार मंडळी, मी प्रिया तुमचं माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत करत आहे. आणि लास्ट व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल की जे आमचं बदलापूरचं घर आहे त्या सोसायटीमध्ये गणपती बाप्पा बसतात आणि हे 5 दिवसाचा गणपती असतो. आणि आज आहे संडे, तर आज विसर्जनाचा दिवस आहे आणि इथे तुम्ही बघू शकता आता ही विसर्जनाची तयारी चालू आहे गणपती बाप्पाच्या. आणि इथे जवळच उल्हास नदी आहे, तीसुद्धा मी एका ब्लॉगमध्ये दाखवलं आहे. आणि बऱ्याच गणपतीचं विसर्जन तिथेच होतं आणि तिथे जवळच आर्टिफिशियल तलाव बनवतात ना, तसंही बनवलेलं आहे. त्यामुळे जर छोटे गणपती असतात ते तिथे विसर्जन करू शकतात. विसर्जन झाल्यानंतर बदलापूरचंच हे एबीज फॉरेस्ट झोन म्हणून रेस्टॉरंट आहे, तिथे आम्ही गेलो होतो जेवायला. कारण आदल्या दिवशी आईंचा बर्थडे होता आणि केक कटिंग वगैरे त्यांनी आदल्या दिवशी केलं होतं, पण जेवायला काही ते बाहेर गेले नव्हते कारण दुसऱ्या दिवशी आम्ही जाणार होतो तिथे. आणि मग ते बोलले की तुम्ही आल्यानंतरच आपण बर्थडे सेलिब्रेट करूया, म्हणून बर्थडे सेलिब्रेशनसाठी आम्ही तिकडे आता जेवायला गेलो होतो. स्टार्टरमध्ये आम्ही सूप आणि लॉलीपॉप मागवलं होतं. आणि ही बघा आमची चिकन लवर कशी लॉलीपॉप खाते आहे ती. आणि तिला ना बोनलेस पीस असं आवडत नाही, तिला असं हड्डीवालंच आवडतं. आणि या दोघांसाठी आहे ना आम्ही घरातूनच खिचडी बनवून आणली होती, कारण हे हॉटेलमधलं दोघंही फार खात नाहीत. त्यामुळे त्यांच्यासाठी आम्ही ते बनवून आणलं होतं. आणि त्यांची ऑलरेडी पेटपूजा झाली होती, त्यामुळे बनू तर काही खायच्या मूडमध्ये नव्हता, त्याला फक्त मस्ती करायची होती. आणि तुम्ही बघू शकता तो रिदाबरोबर त्याची कशी मस्ती चालू आहे ती. मेन कोर्समध्ये आम्ही पराठा, गार्लिक नान आणि मुर्ग मुसल्लम असं हे मागवलं होतं डिशेस. आणि प्रिशासाठी आम्ही हा चीज गार्लिक नान मागवला होता. आणि इकडचा हा चीज गार्लिक नान हा एक नंबर होता, कारण आम्ही बऱ्याच ठिकाणी चीज गार्लिक नान खाल्लेलं आहे, पण असं कुठे नव्हतं. कारण ह्याच्यामध्ये चीज आहे ना आतमध्ये सुद्धा स्टफ केलेलं होतं. फार कमी ठिकाणी आहे ना चीज गार्लिक नान चांगला मिळतो.
काय बनू? काय काय बोलायचं? चिकन 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 नाही रे, चिक्क मोत्याची माळ. बर चिकन ना बाळा, चिक मोत्याची माळ. तेव्हा दीदी कशी डान्स करते. तू कर चिक्क मोत्याची माळ होती ग 30 तोळ्याची ग. चिक्क बदलापूरकरांसाठी हा एक चांगला ऑप्शन आहे रेस्टॉरंटचा. का इथे सूप सोडलं ना तर बाकी सगळ्या गोष्टी खूप चांगल्या होत्या. सूपमध्ये मला थोडं काहीतरी कमी वाटत होतं, अदरवाईज बाकी सगळं छान होतं. आणि इकडचं स्टाफसुद्धा खूप चांगला आहे, छान कोऑपरेट करतो. आणि बाकीचं ॲम्बियन्स तर तुम्ही बघतायतच किती मस्त आहे. फॅमिलीसाठी वगैरे खूप छान ऑप्शन आहे हा. बाय गुड नाईट. गुड नाईट बाबा. गुड नाईट. गुड नाईट. बाय. गुड नाईट. ए गुड नाईट. ताई 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 इकडे ना माझ्याकडे. दीदी गुड नाईट कर मामीला. बाय बाय. गुड नाईट. ए बघ इकडे बघ. तो पळतोय ना ग. तिची झोप गेली आहे. ए बाई ती माझ्या अंगावर शक्ती नाही. ती बघ. मामीला गुड नाईट कर. गुड नाईट. गुड नाईट. चला मंडळी, तर हे शूट मी ना दुसऱ्या दिवशी करते आहे. काल गणपती बाप्पा गेले आणि म्हणजे 5 दिवसाचे गणपती बाप्पा गेले, मोठे गणपती बाप्पा अजून आहेत. आणि आज आता इकडे आमच्याकडे कोण आलंय बघा, इथे सागरचा मित्र आलाय. काय करा, आणि ही त्याची वाईफ आहे. आणि सागरचा मित्र म्हणजे नुसतं मित्र नाहीये हा, याचा लंगोटियार म्हणतात ना. लंगोटियार म्हणजे हे असे सगळे छोटे असल्यापासून एकत्र आहे. एकाच बिल्डिंग मध्ये आम्ही राहायचो पहिले, आता सगळे वेगवेगळे झाले. पण लहानपणापासून ही दोघं एकत्र आहेत, एकत्र खेळली आहेत, एकत्र वाढली आहेत. आणि ही त्याची मुलगी आहे छोटी. हाय कर श्मिली, तिचं नाव श्मिली आहे. आणि आमची रीता आणि ही सेम एजच्या आहेत, म्हणजे दोघींमध्ये 10-12 दिवसांचाच फक्त फरक आहे. दोघी एकाच मंथ मधले आहेत. आणि हा आमच्या बघा, हा टिलू त्यांच्यापेक्षा 11 महिन्याने मोठा आहे. आणि आम्हाला पाऊस पडतोय तरी गॉगल लावायचाच आहे ना. हाय कर बाबू. हाय. आता आम्ही चाललो थोडस बाहेर फिरायला, कारण हे लोक आले. त्याचं सुद्धा इथे बदलापूरमध्ये घर आहे. त्याचं काहीतरी काम होतं म्हणून इकडे आला होता. म्हटलं चला बाहेर आपण एक थोडंसं फिरून येऊया. मग आता आम्ही इथे आलो तर कुठे जायचं ते आपल्याला, बारवी डॅमला आम्ही थोडंसं एक राऊंड मारून येतो. तुम्हाला दाखवते पुढे. आपण तिथे गेल्यानंतर भेटूया. बारवी डॅमला पोहोचलेलो आहेत फायनली. रस्ता चुकत थोडंसं आम्ही इकडे तिकडे करत फायनली आलो आहे इकडे डेस्टिनेशनवरती. आता मी तुम्हाला दाखवते की ते काय नजारा आहे.
फार सुंदर नजारा आहे. एक मिनिट आहे बारबी डॅम. आणि आता पावसामुळे मला खूप पाणी झालं. आम्ही लास्ट टाइम आलो होतो पण आपण उलट्या साईडने बघितलं होतं ना. कसं वाटतंय तुम्हाला इथे येऊन? कसं आहे वातावरण? म्हणू काय काय आहे तिकडे? पाणी. इथे जातो पोहायला जातो, स्विमिंग करायला जातो. नाही, आम्ही लास्ट टाइम पण बारबी डॅमला आलो होतो पण त्यावेळी ना आम्ही तिकडून बॅक साईडवरून बघितलं होतं. त्यावेळी हा नजारा आम्ही बघितला नव्हता. म्हणजे हे जे दिसतंय ना इथे त्याच्या पलीकडून बघितलं होतं. आता आज आम्ही आलो होतो इकडून इथे आलो समोर. आणि हे काही फोटोज आहे जे आम्ही तिथे काढले होते. हिला ओरडू नको ताई. आणि तू हिला ओरडू नकोस. ना दादा तू ओरडू नको. तू उगाच आम्हाला अशी रडत गेली तर आम्हाला करमत नाही. मग हे तुझे सासू सासरे तुझे सासू सासरे मग पप्पा तू पण ओरडू नको ग प्रिया. ऐकतं सांगितलं बाय करा, बाय करा, बाय. बाय करा. पाद्या पाद्या मी राहते तुझा. बाय बाय. मी राहते इथेच. तुझा ना पप्पा आहे ना तुझा. हॅलो. हे शूट सुद्धा मी दुसऱ्या दिवशी करते आहे कारण काल असं झालं होतं की आम्ही निघाल्यानंतर आहे ना माझी फोनची मेमरी फुल झाली होती. त्यामुळे मला काहीच नंतरचं शूट करता नाही आलं आणि व्हिडिओचा एंडसुद्धा करायचा राहिला होता. मग म्हटलं ठीक आहे आपण थोडंसं फोनमध्ये जागा बनवूया आणि मग व्हिडिओ शूट करूया. तर व्हिडिओचा एंड करण्याआधी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की जेव्हा आम्ही बारबी डॅमला गेलो होतो ना तर तिथे आम्हाला एक यूट्यूबर भेटले होते. ते मी सांगते कोण आहे ते. वाईब विथ याशी हे चॅनल तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना माहिती असेल. त्यामध्ये जे एक कपल आहे यश आणि शिवानी, तर ते लोक सुद्धा तिथे आले होते आणि त्यांचा सुद्धा ब्लॉग चालू होता आणि मी माझं सुद्धा शूट चालू होतं. त्यामुळे काही आधी माझं लक्ष नाही गेलं आणि सगळं माझं शूट झाल्यानंतर मी छान फोटोज वगैरे काढल्यानंतर यशकडे माझं लक्ष गेलं आणि विदिन अ सेकंड मी त्याला ओळखलं की अरे हा यश आहे म्हणून वगैरे. तर मी सागरला सांगितलं की अरे हे सुद्धा यूट्यूबर आहेत वगैरे आणि तर मग मी जाऊन भेटून येते त्यांना.
तर मी गेले त्यांच्याकडे, त्यांना भेटले, 5-1 मिनटं आम्ही छान गप्पा मारल्या. पण या सगळ्या नादामध्ये ना मला अजिबात क्लिकच नाही झालं की आपण शूट करावं किंवा एखादा फोटो काढावा त्यांच्यासोबत, असं मला काही सुचलंच नाही. आणि जेव्हा सुचलं तेव्हा ते पुढे निघून गेले होते. ते त्यांच्या गाडीच्या दिशेने निघाले आणि मी माझ्या गाडीच्या दिशेने निघाले. आणि नंतर माझ्या लक्षात आलं की अरे मी एक फोटो सुद्धा नाही काढला त्यांच्याबरोबर. आता म्हटलं ठीक आहे, आता जाऊ दे, आता ते पुढे निघाले होते त्यामुळे मला परत काही बोलवणं बरोबर नाही वाटलं. आणि मी पहिल्यांदाच असं कुठल्या तरी युट्यूबरला भेटले होते की माझं चॅनल आता नवीन आहे, मी जस्ट आता 1 मंथ झालं असेल मला ओपन करून. पण त्या आधीपासून मी त्यांचे ब्लॉग्स बघते ॲज अ सबस्क्रायबर म्हणूनच मी त्यांना भेटायला गेले होते. त्यांना सांगितलं मी माझ्यासुद्धा चॅनलबद्दल मी त्यांना सांगितलं आणि छान वाटलं मला त्यांच्याशी बोलून. मी असं फर्स्ट टाइमच कुठल्या तरी युट्यूबरला भेटत होते. पण माझ्याकडून एक गोष्ट राहून गेली की एक फोटो तरी क्लिक करायला हवा होता मी. ठीक आहे, हरकत नाही. ते लोक सुद्धा बदलापूरला येत असतात सारखे. त्यांचे बदलापूरचे बरेचसे व्लॉग्स बघितले आहेत मी. शिवानीचे मामा असतात तिकडे, तर माझंही जाणं होत असतं बदलापूरला. तर बघू पुन्हा कधी चान्स मिळाला भेटायचा तर पुन्हा आपण शूट करू किंवा एखादा फोटो क्लिक करू, बघू. पण छान वाटलं, खूप छान आहेत ते दोघं पण, मस्त आहे. यश तर ऑब्विसली म्हणजे त्याचा तर काही प्रश्नच नाही आहे. खूप छान बोलका आहे तो इतका, म्हणजे आम्ही इतक्या अनोळखी असूनही सुद्धा आम्ही 5 ते 10 मिनिटं गप्पा मारत होतो. आणि या सगळ्या गडबडीत मी हे सगळं विसरली, त्यामुळे विचार करा आम्ही किती बोलत असू. ठीक आहे, हरकत नाही. हा पुढे आपण जर चान्स मिळाला तर आपण बघू. आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा, कारण तुम्ही ब्लॉग्स बघता आहेत, मला माहिती आहे तुम्ही छान प्रतिसाद देताय, पण तुम्ही सबस्क्राईब करायचं विसरून जाताय. जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि भेटूया आपण पुन्हा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मजेत राहा, हेल्दी राहा आणि स्वतःची काळजी घेत राहा. जय महाराष्ट्र.